नमस्कार मित्रांनो, मी मनचलचल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून परत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक खास स्टोरी. ही स्टोरी आहे हरवलेल्या प्रेमाची, एका बसमधल्या अनोळखी मुलीची, एका रात्रीची कमरेला ठेवलेल्या परशाची आणि त्यापेक्षा जास्त घडलेल्या काहीतरी अनपेक्षित घटनांची. तुम्हाला प्रेमावर विश्वास असेल तर ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा. कुठे जाऊ नका, कारण ही फक्त कथा नाही, ही तुमची आणि माझी रोमॅन्टिक रोचक कथा आहे. मागच्या आठवड्यात मला मुंबईला ऑफिसला कामानिमित्त जायचं होतं. पुण्यात जवळपास सकाळपासूनच मुसळधार पाऊस होता. मी सकाळी 5लाच कॅबमध्ये बसलो, पण पावसामुळे मला मुंबईला सकाळी 11 वाजता पोहोचायला मिळालं. काम संपलं, 6 वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. पण तोच प्रवास, तोच पाऊस, तोच ट्रॅफिक. बांद्रा ते वाशी पोहोचता पोहोचता मला 8 वाजले होते आणि तिथे माझी ऑफिसची कॅब बंद पडली. ड्रायव्हर म्हणाला, सर ही कॅब सुरू होणार नाही, तुम्ही दुसरी कॅब करा. पण रात्री उशिरा कॅब मिळेना, पाऊस सुरूच होता आणि मी छत्री विसरलो होतो. तेवढ्यात एक स्लीपर बस आली, पुण्याला जाणारी. माझ्यासाठी ती वरदान ठरली. बसमध्ये फक्त एक सीट रिकामी होती, वरचा बर्थ. तसाही मी दमलो होतो म्हणून मी होकार दिला. मी वर गेलो, लॅपटॉपची बॅग बाजूला ठेवली आणि पडलो. बस सुरू झाली. 5 मिनिटांनी बस वाशी ब्रिजला थांबली. तेवढ्यात एक मुलगी आत आली. तिचं वय साधारण 28 ते 30 असावं. तिने काळा टॉप आणि ब्राऊन स्कर्ट घातला होता. गळ्यात एक स्टोल होता. तिचे कुरडे केस आणि तिच्या चेहऱ्याला एक वेगळीच शोभा होती. ती रंगाने गहाळ, डोळ्यात एक सपनाळूपणा आणि चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता. ती माझ्या टी सीट जवळ आली आणि मागे गेली. नंतर परत आली. बसमधल्या वाहकाने तिला काहीतरी समजावलं असावं. तिने बॅग बाजूला ठेवली आणि वर बर्थवर चढायला सुरुवात केली. ती मला पाहून थोडी साशंक होती. मी शांत होतो. ती वर आली आणि पुस्तक काढून वाचायला लागली. कदाचित माझ्याशी बोलायचं टाळायचं होतं तिला. मी मोबाईल बघत असताना माझ्या ज्युनियरचा फोन आला. मी इंग्लिशमध्ये कॉम्पिटंट पद्धतीने सगळं बोललो. मीटिंग बद्दल, क्लायंट बद्दल, डिटेल्स बद्दल. मी लॅपटॉप काढून मेल केला. तेवढ्या तिच्या तोंडून हॅलो शब्द ऐकू आला. मी पाहिलं तर ती हात हलवत मला हॅलो म्हणत होती. मी हसलो. तिने सांगितलं, माझं नाव आर्या. मी म्हणालो, अजय. आणि इथून सुरू झाला एक अनपेक्षित प्रवास. बाहेर पावसाने जोर धरला होता. ट्रॅफिक केवळ वाढत होती. बस संपल्याप्रमाणे हळूहळू पुढे सरकत होते, पण आमचा गप्पा जपा पुढे सरकत होत्या. आम्ही एकमेकांच्या कामाबद्दल, आवडी निवडीबद्दल गप्पा मारू लागलो, हसत होतो. अर्धा तास असाच गेला. मग मी तिला माझ्या आईबद्दल सांगितलं. ती या जगात नाही हे सांगताच माझा आवाज थरथरला. माझ्या डोळ्यात पाणी जमा झालं. तिने ते पाहिलं. तिने हळूवारपणे माझ्या पाठीवर हात ठेवला. त्या हातात मला कळत नसलेली शांती होती. तिने आपली पाण्याची बाटली माझ्याकडे वाढवली. मी नकळत तिच्या जवळ झालो आणि तिचा हात माझ्या पाठीवरून माझ्या डोक्याकडे सरकला. ती माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागली. माझ्या अश्रूंना वाचा नव्हती. मला आतापर्यंत कोणी असं हात फिरवलं नव्हतं. माझी स्वतःवरची ताठर वृत्ती पूर्णपणे विरघळली. मी मागे वरून तिच्याकडे पाहिलं तर ती हसत होती. एक अश्रू आणि एक स्मित या दरम्यान काहीतरी न बोलता सांगितलं जात होतं. तिने पडदा ओढला. पडदा हा स्लीपर कोच मध्ये आतल्या जगाची भिंत असतो. ती म्हणाली, तू रडतोस तेव्हा एकटं वाटतोस, पण आजपासून तुझं तसं राहणार नाही. आणि तिने मला हळूवारपणे आपल्या बाहामध्ये घेतलं. मी तिच्या मिठीत डोकं ठेवलं. तिच्याकडे असलेला उबदारपणा अवर्णनीय होता. तीच मिठी म्हणजे जणू कोणती म्हणत होतं, तू एकटा नाही. माझे अश्रू कोरडे पडत होते, पण तिची मिठी सुटत नव्हती. मी मागे सरकून तिच्याकडे पाहिलं. ती डोळे मिटून हसत होती. तिच्या होठावर एक अजब समजूतदारपणा होता. मी माफी मागितली की रडताना तिला मिठी मारली यासाठी. ती म्हणाली, पण अजूनही तुझी मिठी सुटलेली नाही आणि माझी सुद्धा. मी तेव्हा पहिल्यांदा तिच्या कमरेला हात ठेवला. तिच्या कमरेचा तो भाग हातात येताच मला जाणवलं की हा स्पर्श काहीतरी बदलून टाकणारा आहे. ती किंचित थरथरली, पण मागे हटली नाही. उलट तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि तो हात आपल्या कमरेवर दाबून धरला. त्या स्पर्शाने शब्दाची गरजच उरली नव्हती.
आम्ही एकमेकांकडे पाहिलं त्या क्षणी जग थांबलं होतं. बाहेरचा पाऊस, रस्त्यावरचं ट्रॅफिक, मागची सगळी गोष्ट, सगळं विसरलं होतं. फक्त ती होती, मी होतो आणि तिच्या कमरेचा माझा हात आणि माझा हातावरचा तिचा हात होता. तिने हळूच माझ्या गालावर होठ टेकवले. तो एकदम हलका, शांत, प्रेमळ स्पर्श होता. तो फक्त स्पर्श नव्हता, तो एक कबुली होती की तीही या क्षणात हरवली होती. मी श्वास घेतला तर तिचा श्वास माझ्या श्वासाशी मिसळला. आमचे डोळे बोलत होते. कोणी काही बोललो नाही. मी पुन्हा तिच्या कमरेला हळूवार दाब दिला. तिने डोळे बंद केले. तिचे हात माझ्या मानेभोवती फिरले. तिने मला पुन्हा मिठी घेतलं. ही मिठी आता पहिल्या मिठीपेक्षा वेगळी होती. आता फक्त सात्वन देत होती. ती काहीतरी मागत होती आणि देतही होती. मी तिच्या कमरेचा भाग सोडला नाही. माझा हात हळूवारपणे तिच्या कमरेपासून तिच्या पाठीवर सरकवला. आमची शरीर एकमेकांत विरघळत होती. तो स्पर्श भाषेपलीकडचा होता. आम्ही एकमेकांच्या आनंदात हरवलो. ती माझ्या पॅन्टचा बेल्ट हळूच सोडत होती. मी तिच्या कटचा कडा हलवत होतो. कोणी उतावीळ नव्हतं. प्रत्येक स्पर्शाला वेळ होता. प्रत्येक हालचालीतून प्रेमाची पावलं मागे राहत होती. आम्ही एकमेकांच्या शरीरावर प्रेमळ हात फिरवत होतो. एकमेकांच्या डोळ्यात बघत होतो. एकमेकांच्या श्वासात श्वास मिसळत होतो. असं बराच वेळ गेलं. बस अजूनही हळू चालली होती. पण आम्हाला वेळेचं भान नव्हतं. आम्ही फक्त एकमेकांचे होतो. त्या अरुंद स्लीपर कोच मध्ये आम्ही एक वेगळं विश्व निर्माण केलं होतं, जिथे बाहेरचं काही अर्थ नव्हतं. शेवटी बस पुण्यात शिरली. सकाळची वेळ होत आली होती. हलकासा उजेड पसरला होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तिने माझ्या कपड्यावर हात ठेवला. माझे केस हाताने नीट केले. नकळत अश्रू आला तिच्या डोळ्यातून. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, या क्षणी मी बस थांबली तर. मी म्हणालो, मग हा प्रवास इथेच संपला असता. ती म्हणाली, नाही, मी अजून संपू देणार नाही. आणि मग तिने माझ्या होठावर हात ठेवून सांगितलं. आणि ती म्हणाली, मी तुला खूप आधीपासून ओळखते. माझं नाव आर्या नाही. बस थांबली. ती उतरली आणि तिच्याकडे बघत राहिलं. तेवढ्यात माझी झोप उडाली. हो, मी त्या रात्री बसमध्ये झोपलो होतो. पण ती भेट खरी होती की स्वप्न? मी डोळे चोळले तर माझ्या शर्टवर तिचा हलकासा सुगंध होता. तिच्या कमरेचा तो स्पर्श अजूनही माझ्या हातांच्या बोटावर होता. बस पुण्यात आली. मी उतरलो. 2 दिवस गेले. मला ती भेट विसरता येत नव्हती. तिचे डोळे, ती मिठी, तो कमरेचा स्पर्श, सगळं कसं काही तसंच होतं. मी स्वतःशीच बोलत होतो. ती म्हणाली होती ना की तू एकटा नाही. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरने मेसेज आला. मेसेज वाचला तर लिहिलं होतं, सकाळी 7 वाजता त्या तिट्यावर भेट. मी तुझी वाट पाहते. तुझी आर्या. तुझी आर्या नसलेली ती रात्रभर मला झोप आली नाही. मनात विचार येत होता, ही कोण आहे? मला कशी ओळखते? पण तिच्या त्या मिठीची ऊब आठवली की सगळं भीती विरत होती. सकाळी 6 वाजता मी निघालो. डोक्यात तसेच विचार. तिथे पोहोचलं तर ती आधीच उभी होती. पांढरा सलवार कमीज, उघडे केस, गळ्यात दागिने नव्हते. पण तिचा चेहरा खूप शांत होता. मला पाहताच ती हसली. तिचं हसणं म्हणजे जणू एखादी गुलाबाची पाकळी हवेत तरंगते. ती म्हणाली, माहित आहे ना, मी तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. मी म्हणालो, सांग ना खरंच, कोण आहेस तू? ती म्हणाली, एक गोष्ट सांगू का? तू ज्या दिवशी बसमध्ये आलास त्या दिवशी मी तिथे तुझ्यासाठीच होती. मी थक्क झालो. ती पुढे म्हणाली, मी तुझी कॉलेजमधली सिनियर श्रेया, आठवतंय का? पण माझे केस कुरडे होते. मी जाडी गोलमोल होते. वर्षभरापूर्वी मी बदलले. केमोथेरपीमुळे केस गळाले. आता ते परत कुरडे आले आहेत. तेव्हापासून मी स्वतःला आर्या म्हणवते. मी श्रेयाला कॉलेजमध्ये खूप डोक्यात घेत होतो. पण ती मला विसरली असेल असं वाटलं. खरं तर ती माझे लग्न ठरलंय तिच्याशी असे वाटून तिने मला सोडून दिलं. पण ती म्हणाली, तुझं लग्न माझ्याशी ठरलं होतं, पण मी आजारी पडले. तुला असं वाटू नये म्हणून मी नाही म्हणाले. तिचे हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी धावत तिच्याकडे गेलो. हातात हात घेतला. ती थरथरली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिच्याकडे बघितलं. निखर प्रेमाने हात हातात गुंफले. तिचा हात माझ्या कपड्यापर्यंत नेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मीच थरथरत होतो. ती म्हणाली, तुला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी नाव लपवलं. मी तिला माझ्या जवळ खेचलं. ती माझ्या छातीशी येऊन लपली.
मी तिच्या कमरेभोवती हात गुंडाळला. तिचा स्पर्श पहिल्यापेक्षा वेगळा होता. तो गोड होता, ओळखीचा होता, घरासारखा होता. आम्ही तिथेच बसलो, एकमेकांकडे बघत होतो. तिने माझ्या गालावर हात ठेवला. मी तिच्या हाताची बोटं एक एक करून स्पर्श घेतली. ती बाण हरपल्यासारखी झाली. म्हणाली, मला खूप दिवसापासून या स्पर्शाची वाट पाहिली मी. मी म्हणालो, मग पुढचं आयुष्य सगळं स्पर्श तुझेच राहतील. आम्ही हळूहळू एकमेकांत विरघळलो. तिने डोळे मिटले. मी तिच्या कपड्यावर, नाकावर, गालावर हलके हलके स्पर्श टेकवले. प्रत्येक स्पर्शाने ती पावसाच्या थेंबासारखी कोमेजून जात होती. मी तिच्या कमरेचा पट्टा हळुवारपणे सरकवला. तिचा सलवारचा कडा हातात आला. मी माझा हात तिच्या कमरेखाली अगदी मऊपणे ठेवला. तिने धीरोत्तरपणे माझ्या मानेभोवती हात फिरवला. ती थरथरली. म्हणाली, अजय, मला सोडून जाशील? मी तिच्या डोळ्यात बघितलं. कधीच नाही, असं म्हणत मी तिला छातीशी कशीबशी धरलं. आमची नजर भिडली. शब्द थांबले. फक्त स्पर्श उरला. मी तिच्याशी शरीराने इतका जवळ गेलो की तिने श्वास रोखला. माझी बोटं तिची कंबर चोळत होती, तर तिचे हात माझ्या पाठीवर फिरवत होती. अशी ही नाजूक, जवळीक, ही भावनिक मागणारी साथ, ही एकमेकांच्या आनंदात हरवलेली अवस्था. सगळे काही इतकं सुरेख होतं. मी तिच्या मानेखालच्या कोवड्या भागावर होठ लावले. ती हलकासा दाबला. तिने माझ्या केसात हात घालून माझे डोळे बंद केले. अलगद मी माझ्या वर येऊन बसले. सकाळचा किरण थेट तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तो दिव्यासारखा चेहरा मी हातात घेतला. तिने माझा हात आपल्या ओठाशी लावला. आम्ही एकमेकांच्या अंगावर हात ठेवून कितीतरी वेळ गेला. कोणी गाई नव्हती. ती म्हणाली, तुमच्या कंपनीत नोकरी लागली म्हणून मी पुण्यात आली. तुला बसमध्ये पाहूनच मी रडू लागली होती, पण बाजूला झाली. मग तू रडलास, तेव्हा कंट्रोल केलं नाही. मी ते अश्रू पुसत म्हणालो, तू आता एकटी नाही, मी आहे. आम्ही हातात हात घेऊन उठलो. तिच्या डोळ्यात एक नवी चमक होती. मी तिला माझ्या घरी नेलं. दार उघडलं. आईचा फोटो होता. त्यासमोर ती म्हणाली, तुझ्या आईशी मी बोलेन का? मी होकार दिला. तिने माझी आई असल्यासारखी त्या फोटोशी गप्पा मारल्या. मग माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. संध्याकाळ झाली. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला. ती म्हणाली, तुला पावसात भिजायला आवडतं, माहित आहे मला. आणि तिने माझा हात धरला. आम्ही पावसात उभे राहिलो. तिचे ओले केस मी हातात घेतले. ती माझ्या कमरेवर हात ठेवून माझ्याकडे बघत होती. त्या पावसात आम्ही एकमेकांत विरघळत होतो. तो तिचा स्पर्श, तिची नजर, तिची मिठी. आणि मग ती म्हणाली, एक गोष्ट सांगणार होती. माझा आजार पूर्णपणे बरा झाला नाहीये. अजून 1 वर्ष उपचार सुरू आहे. मी तिचा हातात हात घेतला. तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो, मग मी तुझ्यासोबत प्रत्येक ट्रीटमेंटला येईन. तू गप्प बस. ती हसली. ते हसणं माझ्या मनात उतरलं. पण ती तशीच असताना मागे सरकली, माझ्या हातातून सरकली आणि तिने 1 नंबर डायल केला. फोनवर म्हणाली, डॉक्टर सांगत होते की माझं केमो सुरू करायचं आहे. मी धावत तिच्याकडे गेलो. तिचा हात घट्ट धरला आणि तिला माझ्याकडे खेचले. ती माझ्या छातीशी आली. तिला मी म्हणालो, मी तुझ्यासोबत प्रत्येक पावलाला आहे. तू कुठेही गेलीस तरी मी तिथे पोहोचेन. तिने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं आणि म्हणाली, हे सांगायचं होतं म्हणून मी तुला भेटले. हे माझं लास्ट यू होतं. अजय, मला परत जायचंय जर्मनी उपचारासाठी. तू येशील का? मी म्हणालो, तुझ्याशिवाय मी कुठेही जाणार. ती म्हणाली, मग मी तुझी वाट बघेन. आणि तिने हात सोडला. मी लगेच उभा राहिलो. पाऊस पडत होता. डोळ्यात पाणी होतं. ती परत वळून म्हणाली, मी परत आली. तो पाऊस. ती उभी होती. हात सोडला होता. मी मागे उभा होतो. ती जाताना मागे वळून पाहिलं नाही. फक्त पावसाचे रिमझिम आणि माझ्या मनातली ओरड. ती गेली. 1 वर्ष गेलं. दररोज तिचा विचार येई. ती जर्मनीला गेली उपचारासाठी. मी तिच्याशी रोज संपर्क करत होतो, व्हिडिओ कॉलवर. ती अशी हसत होती जणू की ती आजारीच नव्हती. पण तिचे पातळ होत गेलेले गाल, डोळ्याखालची काळी वर्तुळ, सारं काही सांगत होतं. मी तिला विचारलं, परत कधी येणार? ती हसून म्हणायची, ज्या दिवशी मी पूर्ण बरी होईन त्या दिवशी तुझ्याच दारात उभी राहीन. पण एके रात्री मला तिचा फोन आला. भारतात मध्यरात्रीची वेळ. ती रडत होती. म्हणाली, अजय, मला घेऊन जा इथून. खूप अवघड आहे. मी परत येते बरं. नाही झालं तरी चालेल, फक्त तुझ्यावर राहायचं आहे. मी तिला शांत करत म्हणालो, मी उद्याच येतो. पण ती म्हणाली, नको, मी येते, तू माझी वाट पाहत जा. 2 आठवड्यांनी ती परत आली. विमानतळावर मी तिला पाहिलं. ती आधीपेक्षा पातळ, पण तिच्या डोळ्यातली एक चमक कायम होती. मी धावत तिच्याकडे गेलो. तिने माझ्या कमरेला हात गुंडाळला.
मी तिच्या केसात हात फिरवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हणालो, रडू नकोस, आता मी आहे ना. ती म्हणाली, मला तुझ्यासोबत राहायचंय, आता एकटं राहायचं नाही. मी तिला माझ्यासोबत घरी आणलं. रात्र झाली होती. ती म्हणाली, मला आंघोळ करायची आहे, तुझा काही शर्ट मला उधार दे. मी तिला माझा एक मऊ शर्ट दिला. ती आंघोळ करून बाहेर आली. त्या शर्ट मध्ये इतकी सुंदर दिसत होती की मी पाहतच राहिलो. तिचे केस ओले होते. मी टॉवेल घेऊन तिचे केस पुसायला लागलो. ती डोळे मिटून उभी होती. मी तिच्या डोक्यावर हलके सोट टेकवले. ती थरथरली. म्हणाली, अजय, मला तुझी ऊब हवी आहे. रात्र होती. आम्ही खोलीत गेलो. तिने माझ्या मानेभोवती हातात हात घातला. मी तिच्या कमरेला हात ठेवला. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. शब्द नव्हते. मी हळूवार तिच्या होटांना होट लावले. आता पहिला खरा प्रेमाचा स्पर्श होता. तो हलका होता, गोड होता आणि तिने उसासा टाकला. मी मागे सरकलो तर तिने मला आत खेचलं. आणखी जवळ तिच्या गळ्यात माझा चेहरा गुंतला होता. तिने माझा शर्ट हळूच वर केला. मी तिचा हात थांबवला. ती म्हणाली, नको थांबू, मला तुझा स्पर्श हवा आहे. मी तिचा शर्ट सोडवायचा प्रयत्न केला तर ती उठली. म्हणाली, मी काहीतरी घालून येते. ती बाहेर गेली आणि एका बॅगेतून निळ्या रंगाची नाईट पॅन्ट आणि मॅचिंग सॅटिन इनर काढलं. तिने ते घातलं. तिची कंबर या नाईट पॅन्ट मध्ये अधिकच ठळक दिसत होती. इनरचा हलका झाक हातावर येत होता. ती माझ्या समोर आली तेव्हा माझा श्वासच हरपला. ती म्हणाली, तुला आठवतंय का? मी तिला माझ्याकडे खेचलं. तिच्या नाईट पॅन्टच्या कमरेचा दोर हातात घेतला. आता हे काढायचं नाही, मी म्हणालो. आज रात्र फक्त परशाची आहे. ती माझ्या छातीवर पडली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. ती इनर मध्ये होती पण तिची ऊब मला उघड्या त्वचेसारखी जाणवत होती. मी तिच्या नाईट पॅन्टचा हात घातला. तिची कंबर तिची मस्त स्पर्शाने अधिक माझ्या विरघळत होती. तिनेही माझी पॅन्ट हळूच ओढली. मी तिला माझ्या पाठीवर घेतलं. तिने माझ्यावर डोळे मिटून प्रेमाने होठ माझ्यावर टेकवले. तिच्या इनरचा तो मऊ कापूस माझ्या त्वचेला स्पर्श करत होता. माझा हात तिच्या नाईट पॅन्टच्या कमरेपर्यंत गेला. तो दोर सोडवला नाही कारण तिने हात धरला होता. आजच राहू दे आज, ती म्हणाली. आम्ही एकमेकांत असं हरवलो की वेळ निघून गेल्याचे कळलेच नाही. रात्री 2च्या सुमारास तिचा फोन वाजला. जर्मनीहून डॉक्टर म्हणाले होते की उपचारासाठी तिला परत यावं लागेल. 1 महिन्यात नाही तर धोका वाढू शकतो. फोन ठेवून ती माझ्याकडे ओढली. तिचे डोळे भरून आले होते. मी तिला माझ्या उशाशी झोपवलं. तिचे केस हातात घेतले. ती माझ्या हातात घेऊन झोपली. पहाटेचे 4 वाजता ती उठली. मी तिला विचारलं, काय झालं? ती म्हणाली, मला जायचं अजून एकदा, त्या बस स्टॉपवर जिथून आमची सुरुवात झाली. आम्ही उठलो. तिने परत तिचा नाईट पॅन्ट आणि इनर घातली होती. मी पॅन्ट घातली. बाहेर थंडी होती. त्या वाशी ब्रिज जवळ बस स्टॉपवर आम्ही पोहोचलो. तिथे तीच बस आली. तिने माझा हात धरला. म्हणाली, ही बस मला घेऊन जाईल, पण तू येणार नाहीस का? मी तिच्या नाईट पॅन्टच्या कमरेला हात ठेवून म्हणालो, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. ती हसली. त्या हसण्यात दुःख होतं. ती बसमध्ये चढली. बस सुटली. मी तिच्याकडे बघत राहिलो. माझ्या हातात एक नोट सापडली. तिने लिहिलं होतं. मी तो कागद हातात घट्ट पकडला. बस सुटली होती. पावसाचे थेंब माझ्या चेहऱ्यावर पडत होते. पण माझ्या मनात फक्त एकच विचार होता, ही बस मी चुकवायची नाही. ही बस फक्त बस नव्हती, तर तिच्यापर्यंत पोहोचण्याचा शेवटचा मार्ग होता. मी धावायला सुरुवात केली. बस थोडीच पुढे गेली होती. मी धावत होतो. श्वास घेता येत नव्हता, पण पाय थांबत नव्हते. 10 मिनिटाच्या धावण्यानंतर बस पुढच्या सिग्नलवर थांबली. मी हात हलवला. वाहकाने पाहिलं. बसचे दार उघडले. मी आत शिरलो. माझे शरीर थरथरत होते, पण मन शांत होतं. मी वरच्या बर्थकडे नजर टाकली. ती तिथंच होती, स्लीपर कोचच्या त्या आधीच्या जागेवर. तिने तीच हलकी निळी नाईट पॅन्ट आणि सॅटिन इनर घातलं होतं. वर एक उबदार जॅकेट होतं. ती मला पाहून उठलीच नाही. फक्त डोळ्यात पाणी होतं. मी हसत तिच्याकडे गेलो. तिच्या बाजूला बसलो. तिने माझ्या हातात हात घेतला. माझे हात थंडगार झाले होते धावल्यामुळं. तिने ते हात आपल्या हातांनी गरम केले. आपल्या ओठांना लावले. मी तिच्याकडे बघत राहिलो. ती म्हणाली, तू आलास, मला वाटलं नाही येणार. मी म्हणालो, तुला सोडून मी कुठे जाणार नाही. तूच तर माझं घर आहेस. ती हसली. त्या हसण्यात गेल्या काही वर्षाच्या वेदना, वियोग, प्रेम, दडदड सगळं काही होतं. तिने तिचं जॅकेट काढून मला झाकलं. मी तिला म्हणालो, तुला थंडी वाजेल. ती म्हणाली, तुझी ऊब मला पुरेशी आहे. आम्ही दोघे त्या अरुंद बर्थ
वर अंगावर जॅकेट घेऊन बसलं होतं. बस सुरू झाली. बाहेर थंड वारा होता. पाऊस थांबला होता. पण आभाळात ढगाशी हजारो वर्षे रोखलेली प्रेमकथा जमा झाली होती. तिने आपली बॅग उघडली. आतून एक छोटीशी बाटली काढली. हॉट चॉकलेट होती. तिने मला पाजली. तो गोडवा, तिच्या हाताचा स्पर्श, तिची नजर, सगळं एकत्र येऊन माझ्या अंगावर शहारे आणत होतं. खोल रात्र झाली होती. सगळे प्रवासी झोपले होते. तिने हळूच पडदा ओढला. मी तिच्या गालावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. मी तिच्या कपड्यावर होठ ठेवले. तिचे ते होठ विसरलेले केस आता पुन्हा आठवत होतं. मी तिच्या ओठांना हळू स्पर्श केला. ती थरथरली. मागे सरकलो नाही. उलट तिने हात माझ्या आपल्या नाईट पॅन्टच्या कमरेजवळ नेऊन ठेवला. ती म्हणाली, हा स्पर्श पुन्हा मला जगवतो. माझा हात तिच्या नाईट पॅन्टच्या कापसावर फिरत होता. तिच्या कमरेच्या आकाराचे माझी बोट कोरीव काम करत होती. ती हळूहळू माझ्या अंगा खांद्यापर्यंत डोकं टेकू लागली. मी तिच्या नाईट पॅन्टच्या आत हात घातला. तिची कमर गरम होती. तिने धीरत्त माझ्या कानात कुजबुजलं, हळूहळू. असाच राहू दे. मला रात्रभर अशाच जवळ ठेव. आम्ही एकमेकांच्या मिठीत पडलो. तिने माझी पॅन्ट हळूच खाली सरकवली. मी तिची पॅन्ट हलवली. तिचे सटीनेनं पावलाच्या हलका उजाडात लखलखात होतं. मी त्या इनरच्यावरून तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिचा श्वास वेगवान झाला. तिने माझी अंगठी घातलेली बोटं तिच्या इनरच्या कडे वरून आत ओढली. त्या स्पर्शाने दोघेही जागाशी जागा गाठलो. प्रचंड सुखाची लाट येऊन गेली. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. दोन्ही हात माझ्या कमरेवर ठेवले. मी तिच्या नाईट पॅन्टची दोरी हातात फिरवत होतो. मी तिला विचारलं, आता पुन्हा जाणार नाहीस ना? ती शांत झाली. काही क्षण थांबली. मग म्हणाली, अजय, डॉक्टर म्हणाले की मी पूर्णपणे बरी झाले आहे. पण उपचार संपले तरी एक गोष्ट बाकी होती. मी विचारलं, काय? ती म्हणाली, मला तुझी एक गोष्ट चोरायची होती. तुझी एक नोट. तुझ्या लेखनाची एक जुनी डायरी. मी आश्चर्याने म्हणालो, ती डायरी माझ्याकडे आहे, पण ती तुला कशी माहिती? ती माझ्याकडे बघत म्हणाली, कारण मी तुझी डायरी वाचली आहे एका रात्री तू झोपला होता तेव्हाच. तेव्हापासून मला माहिती आहे की तू मला खरं प्रेम करतोस. पण एक गोष्ट सांगितली नव्हती. मीही तुझ्याच गावातली आहे. माझं नाव श्रेया नाही. माझं खरं नाव आरोही आहे. आणि तुझ्या आईने मला तुझ्यासाठी पाठवलं होतं जाताना. मी थक्क झालो. आईचं नाव घेण्याचा माझा गळा भरून आला. ती पुढे म्हणाली, हो, तुझ्या आईची मी शेवटची विद्यार्थिनी होती. तिने मला सांगितलं, माझ्या मुलाला सांभाळ, तो एकटा पडेल, म्हणून मी आली. बस हळूहळू होत होती. अजून एक स्टॉप बाकी होता. पुण्याची हद्द लागली होती. मी तिच्या डोळ्यात बघितलं. ती हसत होती, पण अश्रू होते. मी तिला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, आता बस, उतरूया. ही रात्र होती, पण कथाने इथं संपली नाही. बस थांबली. आम्ही उतरलो. रस्त्यावर फक्त आम्ही दोघं. तिने माझा हात सोडला, माझ्याकडे बघितलं, म्हणाली, मी तुला आईची शेवटची चिठ्ठी देईन, पण त्याआधी तू मला एक गोष्ट करून दाखव माझ्यासाठी. एखादं गाणं गाऊन दाखव. उद्या सकाळी त्या तिठ्यावर, असं म्हणून मी हसत हसत गेली. ती माझ्याकडे बघत राहिली, डोळ्यात अश्रू, ओठावर हसू. मी तिला आईची शेवटची चिठ्ठी देईन. ती त्या रात्री गेली. मी रात्रभर जागा होतो. सकाळ झाली. मी त्या तिथ्यावर पोहोचलो. ती अशीच उभी होती. हातात एक जुनी पोती होती. तिने ती पोती माझ्याकडे वाढवली. आत होती आईची डायरी आणि एक शेवटचं पत्र. मी थरथरत हाताने ते पत्र उघडलं. आईच्या अक्षरात लिहिलं होतं, बाळा, तू मोठा झालास तेव्हा हे वाचशील. मी आता नसेल, पण ही मुलगी आरोही, तिलाही मी शिकवलं तुझ्यावर प्रेम करायला. तू तिच्याशी लग्न कर, तिला सांभाळ. माझी शेवटची इच्छा आहे. तीच माझी शेवटची इच्छा आहे. पत्र वाचून माझे डोळे भरून आले. तिने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. मी तिला विचारले, हे सगळं तुला कधी माहित होतं? ती म्हणाली, सुरुवातीपासून, पण मला वाटलं नाही की तू मला प्रेम करशील, म्हणून मी बसमध्ये ओळख लपवली. पण तू रडलास तेव्हा माझं हृदय कापलं गेलं. मी तिला मिठीत घेतलं. ती माझ्या छातीवर डोके ठेवून म्हणाली, 1 वर्ष झालं, प्रत्येक रात्री मी तुझाच विचारात झोपलो. मी तिच्या केसात हात फिरवत म्हणालो, आता जन्मभर एकत्र राहू यात शंका नाही. मी तिच्याकडे गंभीर होऊन म्हणालो, अजय, एक गोष्ट सांगितली नव्हती. माझा आजार बरा झाला, पण उपचारानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं, मी आई होऊ शकणार नाही कधीच. मी तिच्या डोळ्यात बघितलं. मला तुझी गरज आहे, मुलाची नाही. तू स्वतःसाठी, माझ्यासाठी पुरेशी आहेस.
ती रडू लागली. त्या रडण्यात सगळी वर्षाची विरघळली होती. आम्ही तिथेच त्या उद्ध्वस्त बसस्थानकात बसलो. मी तिची नाईट पॅन्ट आत नव्हती. तिने आता साधा पांढरा सलवार कमीज घातला होता, पण पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. संध्याकाळ झाली. ती म्हणाली, चल, मला एक शेवटची रात्र तुझ्यासोबत घालवायची आहे. त्या स्लीपर कोचमध्ये आम्ही तीच बस पकडली. तीच बर्थ, तोच पडदा, तेच दोन आत्मे. रात्रभर आम्ही गप्पा मारल्या, हसलो, रडलो. मध्यरात्री तिने माझा हात घेतला. माझी प्रत्येक बोटं तिने ओठाने लावली. मी तिच्या कमरेला हात ठेवला. तिचा पांढरा सलवार माझ्या बोटात अडकत होता. तिने माझी पॅन्ट काढूनच खाली सरकवली. मी तिला अंगावर घेतले. तिने डोळे मिटले. मी तिच्या कपाळावर, नाकावर, गालावर हळूच स्पर्श केले. प्रत्येक स्पर्शात एक वचन होतं, मी तुला कधीही एकटी सोडणार नाही. आमच्यात ती रात्र प्रेमाने इतकी भरली की शब्द कोमेजून गेले. ती सकाळी लवकर उठून तिने माझ्याकडे बघितलं, माझा चेहरा हातात घेतला, हसत हसत म्हणाली, आज शेवट करायची वेळ झाली. मी म्हणालो, पण आपली कथा कधी संपणार नाही. ती म्हणाली, नाही, पण आता तू स्वतःची कथा लिही. माझी भूमिका संपली. बस थांबली. मी उतरलो. मागे वळून पाहिलं. हात हरवला आणि ती गेली. मी बसमध्ये एकटा राहिलो. माझ्या हातात तिची चिठ्ठी होती. तिने शेवटच्या ओळीत लिहिलं होतं. मी खिडकीतून बघत राहिलो, डोळ्यात अश्रू, ओठावर हसू. बस पुढे निघाली. पाऊस सुरू झाला आणि ही कथा इथे संपवतो. पण तुमच्यातलं प्रेम कधी संपू देऊ नका. प्रत्येक कथेत प्रत्येक प्रेम लपलेलं असतं. प्रत्येक प्रेमात एक शिकवण. तुम्ही जर प्रेमावर विश्वास ठेवता, भावनांना किंमत देता, तर आमचे हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. ही कथा आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो, मन चंचल चॅनल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण येणारी प्रत्येक कथा तुमच्यासाठी बनवलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.